नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी जे विद्यार्थी खाकी वर्दीचं स्वप्न पाहून आहेत त्यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे. त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. लक्षात घ्यायचं आहे, जसं महाराष्ट्र पोलीसची आपण तयारी करत असाल त्याच धर्तीवरती एकदम सोप्या पद्धतीने असणारी जी परीक्षा आहे ती परीक्षा म्हणजेच SSC GD स्टाफ सिलेक्शन कमिशन. लवकरच या स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत या महिन्याभराच्या अगोदर म्हणजे नोव्हेंबर महिना संपवायच्या अगोदर त्या ठिकाणी एक मोठी मेगा भरती येणार आहे आणि त्या मेगा भरतीमध्ये त्या ठिकाणी लवकरच ही जाहिरात पण प्रसिद्ध होईल. या जाहिरातीची जी परीक्षा असणार आहे ती परीक्षा जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे. लक्षात घ्यायचंय, मग ही जी परीक्षा आहे जी SSC GD नावाची परीक्षा आहे, या SSC GDच्या परीक्षेचा जर आपण विचार केला तर SSC GD परीक्षेला त्या ठिकाणी 4 प्रकारचे विषय असतात. विषय कोणते कोणते असतात तर एक असतो रिझनिंग, म्हणजे त्या ठिकाणी बुद्धिमत्ता हा विषय असतो. मग या बुद्धिमत्ता विषयासाठी त्या ठिकाणी 20 प्रश्न आणि 40 काय असतात गुण असतात. त्याच्यानंतर गणित हा विषय असतो. गणिताला 20 प्रश्न 40 गुण. त्याच्यानंतर असतो विषय GK, याला सुद्धा 20 प्रश्न 40 गुण. त्याच्यानंतर विषय असतो महत्त्वाचा विषय, त्या ठिकाणी स्कोरिंगचा विषय असतो हिंदी व्याकरण, आणि या हिंदी व्याकरणचे सुद्धा 20 प्रश्न आणि 40 गुण. असं या ठिकाणी 80 प्रश्न आणि 160 गुणांसाठी त्या ठिकाणी हा काय होत असतो परीक्षा होत असते. ही काय होत असते परीक्षा होत असते. मग याच्यामध्ये हे 4 विषय आहेत. 4 विषयाचा विचार केला तर त्या ठिकाणी हे तिन्ही पण विषय छान प्रकारे आपल्याला मार्क मिळवून देऊ शकतात. लक्षात घ्यायचंय, ही जाहिरात जवळजवळ 50,000 पदांसाठी त्या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे. मग या जाहिरातीसाठी कोण अर्ज करू शकतो तर 12वी पास असणारा कुठलाही उमेदवार या पदासाठी, भारत देशामधला कुठलाही उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो. लक्षात घ्यायचंय, या पदासाठी काही शारीरिक पात्रता सुद्धा आहेत. जसं या ठिकाणी लेखी परीक्षेनंतर त्यानंतर असतं आपलं काय तर मैदानी परीक्षा म्हणजेच शारीरिक चाचणी. या शारीरिक चाचणीच्या ऐवजी पाहूयात महत्वाचं काय तर महत्वाची आहे वयाची अट. मग वयाची अट जर त्या ठिकाणी आपण पाहिली तर लक्षात घ्यायचंय आपलं वय किती असलं पाहिजे तर कमीत कमी आपले 18 वर्ष पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त आपलं वय किती पाहिजे 23 पाहिजे. पण जर आपण कॅटेगरी मधून येत असाल, प्रवर्गामधून येत असाल, जर आपण OBC प्रवर्गातून असाल तर त्या ठिकाणी आपल्याला 3 वर्षाची सूट आहे. जर आपण ST ST प्रवर्गातून असाल तर आपल्याला जवळपास 5 वर्षाची त्या ठिकाणी सूट आहे. 28 वर्षापर्यंत SC ST चा कॅन्डिडेट त्या ठिकाणी या पदासाठी काय करू शकतो अर्ज करू शकतो. मग या पदाची जाहिरात येणाऱ्या लवकरच काही दिवसामध्ये त्या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे. मग ही जाहिरात प्रसिद्ध होण्यासाठी त्या ठिकाणी पहा त्यांचं वेळापत्रक आहे. आपल्या PPT मध्ये आलं नाही, परंतु लक्षात घ्यायचंय ऑक्टोबर महिना आणि नोव्हेंबर महिना या 2 महिन्याच्या दरम्यान त्या ठिकाणी काय येणार आहे तर त्या ठिकाणी आपली जाहिरात येणार आहे, नोटिफिकेशन येणार आहे आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये परीक्षेची फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. आणि या परीक्षेचा फॉर्म भरून झाल्यानंतर जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या ठिकाणी आपली परीक्षा लेखी परीक्षा ही त्या ठिकाणी होत असते आणि लेखी परीक्षेनंच आपली त्या ठिकाणी मेरिट ठरत असते. त्यामुळे लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल आणि या पदासाठी जवळजवळ 50,000 त्या ठिकाणी पदे ही असणार आहेत. त्यामुळं जे विद्यार्थी या पदासाठी पात्र आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी तयारीला लागायचे. लवकरच त्या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध होईल. ज्या विद्यार्थ्यांना तयारी करायची असेल त्या ठिकाणी लवकरच दिवाळीनिमित्त बंपर ऑफर या ठिकाणी VK क्लासवर येणार आहे. त्या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे आणि VK क्लासवर SSC GD ची बॅच तुम्ही त्या ठिकाणी परचेस करून घ्या. हिंदी व्याकरण अत्यंत त्या ठिकाणी जे परीक्षाभिमुख असतं असं त्या ठिकाणी अयोध्येवरून ते सर क्लास घेत असतात. महाराष्ट्राच्या बाहेरचे सर या ठिकाणी हिंदी या विषयासाठी आहेत. बाकी सर्व स्टाफ मराठी विषयामध्ये आपले तिन्ही विषय त्या ठिकाणी कव्हर करणार आहे. आपली परीक्षा मराठी याच भाषेमधून त्या ठिकाणी होणार आहे. चला सर्वांना शुभेच्छा, धन्यवाद.